नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उपास म्हटलं की आपल्याला काही भाजणीच्या पिठे लागतात बरं का. म्हणजे उपासाची भाजणी लागते किंवा इडली डोसे करायलासुद्धा एक वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या प्रमाणामध्ये काही पिठं लागतात. शिवाय राजगिऱ्याचं पीठ असतं, शिंगाड्याचं पीठ असतं, नंतर वरईचं पीठ असतं. आणि ही सगळी पिठं जर आपल्याकडे तयार असतील तर नवरात्राचा उपास म्हणा किंवा इतर आपले जरी उपास असले तरीसुद्धा वेगवेगळे पदार्थ करायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे असे जर भरपूर उपास जर आपण करणार असू तर ही वेगवेगळ्या प्रकारची पिठं नेहमी आपल्या घरामध्ये तयार असायला पाहिजे. तर ही पिठं सगळी कशी तयार करायची ते आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूयात आपण ह्या भाजण्या किंवा पिठं कशी तयार करायची ते. आता उपासाच्या भाजणीला आपल्याला काय काय लागतं तर आपल्याला राजगिरा लागतो बरं का. याला राजगिरा असं म्हणतात. असं छान थोडंसं ब्राउनिश रंगाचं असा हा राजगिरा असतो. याच्याच राजगिऱ्याच्या लाया पण केल्या जातात. नंतर ही भगर, याला वरई असंही म्हटलं जातं, वरईचे तांदूळ असंही म्हटलं जातं. नंतर हा साबुदाणा आहे आणि हे आहेत हे जिरे आहेत. शिवाय ह्याच्यात शिंगाड्याचं पीठ किंवा शिंगाडेसुद्धा दळताना टाकतात. आता उपासाच्या भाजणीमध्ये राजगिऱ्याचं जे प्रमाण असतं हे थोडंसं जास्त असतं. नंतर समजा 1.5 वाटी आपण राजगिरा घेतला तर 1 वाटी वरई, अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आणि 1 ते 2 चमचे आपण जिरे घेतो. हे सगळ्या गोष्टी आपण खमंग भाजून घ्यायच्या असतात. गार करून आपल्या गिरणीत किंवा मिक्सरवर दळून आणायचे असतात. समजा जर साबुदाणा थोडा जास्त झाला तर आपलं जे उपासाची भाजणी असते ती कदाचित चिकट होण्याची शक्यता असते, म्हणून साबुदाणा त्याच्यामध्ये कमी घातलेला असतो. तसंच वरई जर जास्त झाली तर कडक आपलं थालीपीठ होतं, म्हणून वरईसुद्धा थोडीशी कमी घेतलेली असते. आपलं उपासाच्या थालीपीठाचं पीठ दळून आणलं की नाही की मग त्याच्यात आपण पाव वाटी ते अर्धी वाटी आपण जर समजा शिंगाड्याचं पीठ घातलं तर त्याचा छान स्वाद तर येतो आणि शिवाय आपलं थालीपीठ जे असतं ते छान मऊ होतं बरं का. थालीपीठामध्ये आपण भोपळा म्हणा, काकडी म्हणा किंवा कुठल्याही जे उपासाला जी भाजी चालते, बटाटा आहे, ते घालून आपण आपली थालीपीठं करू शकतो. आणि आता आपण ते खमंग भाजून घेऊयात. आपण उपासाकरता सुद्धा इडली आणि आप्पे करू शकतो बरं का. त्याच्याकरता आपण 2 वाट्या वरईचे तांदूळ किंवा भगर घेतो आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेतो आणि हे दोन्ही आपण गिरणीतनं किंवा मिक्सरवर थोडंसं जाडसर असं दळून घेतो. आणि मग त्याच्यामध्ये आवश्यक तेवढं दही, मीठ आणि इनो किंवा सोडा असं घालायचं, थोडंसं भिजत घालायचं अर्धा-1 तास आणि त्याचे आपण आप्पे किंवा इडल्या आपण करू शकतो. आता उपासाला आणखीन एक पिठाचा आपण नेहमी वापर करतो ते म्हणजे राजगिऱ्याचं पीठ बरं का. हा राजगिरा असतो, हा राजगिरा बाजारात कुठल्याही दुकानामध्ये मिळतो. हा छान खमंग भाजून घ्यायचा. या राजगिऱ्याच्याच लाह्या केल्या जातात बरं का आणि त्याचेच लाडू म्हणा, वड्या केल्या जातात. या राजगिऱ्या छान भाजून झाल्यानंतर त्याचं दळल्यानंतर हे असं पीठ तयार होतं. या पिठाच्या भाकरी म्हणा किंवा त्याचे डोसे म्हणा, ढोकळा म्हणा, असे अनेक उपासाच्या पदार्थामध्ये राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला जातो. ह्या राजगिऱ्याच्या पिठाचे वडे केले जातात, म्हणजे जे आपण बटाटे वडे करतो की नाही त्याच्यातही या पिठाचा उपयोग केला जातो. भजी करण्याकरता सुद्धा या पिठाचा उपयोग केला जातो. आता हा साबुदाणा, याचा पण साबुदाण्याचा उपयोग आपण खिचडी करता किंवा साबुदाणा वडा करण्याकरता करतोच, हो की नाही. तसंच साबुदाण्याचं पीठसुद्धा केलं जातं. तर हे साबुदाण्याचं पीठ करताना साबुदाणासुद्धा थोडासा खमंग भाजून घ्यायचा आणि मग तो गार झाल्यावर त्याचं मिक्सरमध्ये सुद्धा पीठ तयार केलं जातं किंवा साबुदाण्याचं पीठ गिरणीमध्ये सुद्धा दळून देतात. तर तसं त्याचं हे बारीक असं पीठ तयार होतं. आणि या साबुदाण्याच्या पिठाचे छान खमंग लाडूसुद्धा तयार केले जातात बरं का. मस्त तूप घ्यायचं, त्याच्यात हे खमंग साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आणि मग गार झाल्यानंतर त्याच्यात पिठी साखर घालून थोडीशी वेलदोड्याची पावडर घालून हे लाडू वळायचे. अतिशय खमंग आणि छान याचे लाडू तयार होतात. हे शिंगाड्याचं पीठ बरं का. ज्या ठिकाणी तलाव भरपूर असतात की नाही तिथे काळ्या रंगाचे ओले शिंगाडेसुद्धा मिळतात बरं का. ते उकडून अतिशय छान लागतात. खरं म्हणजे आज मला तुम्हाला दाखवायचे होते पण मला नेमकं आज गावात जाणं जमलं नाही आणि मला मिळाले पण नाही. हे वाळलेले शिंगाडेसुद्धा बाजारात अवेलेबल असतात, म्हणजे सहजासहजी मिळतात, पण तेही मला आणणं जमले नाही. पुन्हा मिळाले तर मी जरूर दाखवीन. हे वाळलेले शिंगाडेसुद्धा थोडेसे कुटायचे आणि नंतर त्याची पावडर करून किंवा त्याचं पीठ असं दळून आणतात.
याचा पण उपवासाच्या अनेक पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. या शिंगाड्याच्या पिठाचा शिरा किंवा त्याची खीरसुद्धा केली जाते. नंतर थालपिठामध्ये वापरलं जातं, याचे भजी केले जातात, त्याचा शिरा केला जातो. अतिशय छान लागतो, स्वादिष्ट लागतो. नक्की तुम्ही करून बघा. जर तुम्हाला आवडत असेल तर शिंगाड्याच्या पिठाचे सुद्धा अनेक पदार्थ तुम्ही मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा. आपण नक्की हे पदार्थसुद्धा करून बघूयात. आता ही वरई किंवा भगर याचं छान वरईचे तांदूळ आपण म्हणतो, आमसुलं वगैरे, जिरे, तूप, हिरवी मिरची घालून छान भगर तयार केली जाते. दाण्याच्या आमटीबरोबर फार सुंदर लागते बरं का हे. याचा नारळी भात केला जातो किंवा गोड भात केला जातो, नंतर उपमा केला जातो, मसाले भात केला जातो. छान पदार्थ याचे केले जातात. तसंच याचं पीठ केलं जातं. ते पीठ केल्यावर ते असं दिसतं. वरईचे जे 2-3 पदार्थ आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे. दाण्याची आमटी कशी करायची ती पण दाखवलेली आहेत. हे वरई जे पीठ आहे याच्यापासून पण भाकरी केली जाते, डोसे केले जातात. हे पण पीठ नेहमी घरामध्ये जर असेल तर उपवासाच्या पदार्थांमध्ये याचा अगदी सर्रास आपल्याला छान वापर करता येतो. हे मखाणे बरं का, म्हणजे कमळाच्या बियापासून हे केले जातात. हेही उपवासाला चालतात. थोडेसे हे महाग असतात, नाही असं नाही, परंतु अतिशय चविष्ट असतात. हे छान खमंग तेलात किंवा तुपात भाजून घ्यायचे किंवा नुसते जरी भाजले तरीसुद्धा चालतात. याची पावडर करून आपण खीर ह्याची करू शकतो किंवा एखाद्या आपल्या कुठल्याही पदार्थात, म्हणजे आपण वडे करत असू त्याच्यात जरी हे टाकले तरीसुद्धा ह्याची चव छान येते. आणि याचा आपण छान उपयोग करू शकतो. एखाद्या दुपारच्या वेळेलासुद्धा तेलामध्ये आपण छान खमंग भाजून घेतले आणि जिऱ्याची पूड आणि मीठ, लाल तिखट घातलं तर दुपारी 4 वाजता खाण्याकरता याचा छान उपयोग होतो. असे खमंग मखाणे कसे करायचे याचा एक व्हिडिओ आपण केला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि अतिशय पौष्टिक असे हे मखाणे आहेत बरं का. तुम्ही नक्की करून बघा, आवडतील तुम्हाला. आता उपवासाची भाजणी करण्याकरता आपल्याला पहिल्यांदा एक वस्तू भाजायला पाहिजे की नाही. त्याच्याकरता आपण 1.5 वाटी राजगिरा भाजून घेणार आहोत. राजगिरा भाजताना तो उडतो बरं का. अगदी त्याच्या लाया होईस्तोवर आपल्याला भाजायचं नाही आहेत. साधारण त्याचा रंग थोडासा बदलला की तेवढं भाजून झाला राजगिरा तरी बास होतो. थोड्या थोड्या लाया फुटायला लागल्यात आपल्या, हो की नाही. म्हणजे आपला राजगिरा भाजत आला. आता हा आपण काढून घेऊ आणि आपण वरई भाजायला घेऊयात. हे पण आपण आता भाजून घेणार आहोत. आहे की नाही. आपल्या आता वरईचा सुद्धा रंग बदलला आहे. म्हणजे आपली वरई किंवा भगर ही सुद्धा आता भाजत आलेली. भगर पण झाली. आता आपण साबुदाणा भाजून घेऊयात. आता साबुदाणा पण आपला भाजत आला आहे बरं का. आता कसं ओळखायचं तर हे आपला हलका झाला आहे साबुदाणा, हो की नाही. आता आपण जर पहिला साबुदाणा बघितला तर तो घातला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं याचा रंग पण बदलला आणि भाजताना हा भाजलेला साबुदाणा आपल्याला हलका लागतो. त्याच्यावरनं आपल्याला साबुदाणा हा भाजला गेला हे लक्षात येतं. आता आपला हा भाजून झाला आहे. आता आपण ताटलीत काढून घेऊयात आणि गार करून मग सगळं आपण एकत्र करून छान बारीक मिक्सरवर वाटून घेऊयात. म्हणजे आपली भाजणी तयार झाली. त्याच्या आधी 1-2 चमचे आपण जिरेसुद्धा भाजून घेऊया. आपले जिरेसुद्धा भाजून झाले. आहे की नाही. ही सगळी पिठं घरामध्ये तयार असतील किंवा या सगळ्या भाजण्या घरामध्ये तयार असतील तर आपण कधीही कुठलाही उपवासाचा पदार्थ पटकन आपल्याला तयार करता येतो. आणि उपवासाचाच पदार्थ उपवासाच्याच दिवशी केला पाहिजे असं नाही बरं का. इतर वेळेलासुद्धा उपवासाचं थालपीठ एखाद्या वेळेला जर लावायचं म्हटलं किंवा उपवासाच्या चाणक्या करायच्या किंवा वडे करायचे म्हटले तरीसुद्धा एखाद्या वेळेला न्याहारीच्या वेळेला किंवा ब्रेकफास्टच्या दिवशी करायचं म्हटलं तरीसुद्धा पटकन होतात. मंडळी पण खुश होतील की नाही. नक्की करून ठेवा घरामध्ये आणि सगळ्या घरातल्या मंडळींना खुश करा. आणि हो, आपल्या आज काय मेन्यू आणि मेजवानी वेजवानी या पुस्तकांची ऑर्डर द्यायची असेल तर त्याची पूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते बघायला तुम्ही विसरू नका आणि लवकरात लवकर आपल्या पुस्तकांची ऑर्डर द्यायलासुद्धा विसरू नका. आणि आपल्या सगळ्या नातेवाईक मंडळींना, आपल्या मित्रमंडळींना आपल्या पुस्तकाबद्दल आणि आपल्या अनुराधा चॅनलबद्दल नक्की माहिती द्या. धन्यवाद.